तर आज आपण शीट मेटलचं प्रॅक्टिकल बघणार आहे, ज्याचं नाव आहे फ्रॉस्टिंग कोर. तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम याचं डेव्हलपमेंट करावं लागेल. डेव्हलपमेंट काढल्यानंतर ते बनवायचं कसं ते नंतर बघूया. सर्वात प्रथम आपण ते डेव्हलपमेंट कसं काढायचं ते बघूया पहिले. ते बघायचं आता. याची डायमीटर आहे 100 mm आणि खाली आहे 20. याची हाईट आहे 80 mm. होय. त्याची डेव्हलपमेंट काढण्यासाठी काय करायचंय, हा कोर इथं काढायचा आणि खाली अर्धा सर्कल काढून घ्यायचा. अर्धा सर्कल याची रेडियस किती, त्रिज्या 100 असल्यामुळे 50. हा 50 mm त्रिज्या असलेला अर्धा सर्कल काढून घेतला आणि याला 6 भागात डिवाइड करायचं. 6 भागात डिवाइड करण्यासाठी त्रिज्या एवढंच अंतर याच्यात घ्यायचं कंपास मध्ये आणि हा सर्वात प्रथम इथे ठेवायचे. इथे एक चाप मारायचा, नंतर या टोकाला ठेवायचे, इथे एक चाप मारायचा, नंतर इथे ठेवून इथे आणि इथे 2 चाप मारायचे आणि याला नेम द्यायचे A B C D E F G H हे दिले ना. त्याच्यानंतर आता याचा अपेक्स पॉइंट कुठे येतो तो बघायचा. त्यासाठी काय करायचं, हे दोन आहेत, हे आणि हे दोन स्ट्रेट पुढे ओढून घ्यायचे आणि सेंटर लाईन ही पण मध्ये घ्यायची. इथे याला अपेक्स, याला नाव दिलं आपण O. आता याच्यानंतर काय करायचं, O बिंदू पासून एवढं अंतर घ्यायचं आणि इथे असं सर्कल मारून घ्यायचं. हा मारलेला आहे असं. नंतर काय करायचं, हे इथपर्यंत अंतर घ्यायचं आणि हा बाहेर नाही सर्कल मारून. नंतर काय करायचं, इथले अशी लाईन ओढून घ्यायची. ही लाईन ओढलेली आहे, ही लाईन ओढून घ्यायची. नंतर जो बाहेर आपण असं कंपास मारलेला आहे, बाहेरच्या साईडने जो आर्क घेतलेला आहे त्याला काय करायचं, 12 भागात डिवाइड करायचं. त्यासाठी कोणत्याही 2 पॉइंट मधलं अंतर घ्यायचं. या सेमच असतं, एवढं घ्यायचं. एवढं घेतल्यानंतर याला 1 2 असे 12 भागात डिवाइड करायचं आणि त्याला नाव द्यायचे. हे नाव दिले आपण A B A1 B1 चे नाव दिलेले. ओके, हे झालं याचं कोणचं डेव्हलपमेंट पूर्ण. आता याला दोन्ही साईडने जॉईनिंग साठी अलाउड द्यायचं. या साईडने 5 mm चा दिला द्यायचा आणि या साईडने 10 चा आणि दोन्ही साईडने 5-5 mm. आणि अशा प्रकारे आपण हे शीटवर ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता याला आपण कट करून आपल्या GI शीटवर मार्क करून त्याला कट करूया. त्याप्रमाणे आपण डेव्हलपमेंट कट करून घेतलेलं आहे. आता ते GI शीटला मार्क करून घेऊया स्क्रायबरच्या साहाय्याने. केलेला भाग आता आपण स्टेट स्निपच्या साहाय्याने कट करूया. तर आपण जॉईनिंग अलाउन्स मार्क करून घ्या. एका साईडनी 5 आणि एका साईडनी 10 mm चे. आपण दोन्ही साईडनी बेंड करून घेतलेलं आहे, एक आतल्या बाजूने आणि एक बाहेरच्या बाजूने. त्या साहाय्याने जॉबला आपण राऊंड करून घेऊयात. आणि आता ग्रोच्या साहाय्याने आपण जॉईंटला लॉक करून घेऊया. अशा प्रकारे आपला कोन रेडी आहे.